आज आसिफ बामला फाउंडेशन यांनी आपल्याला माहिती आहे लवकरच पर्यावरण दिन आहे 5 जून. त्या निमित्ताने त्यांच्या फाउंडेशननी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि या कार्यक्रमाला त्यांनी आम्हाला आवर्जून निमंत्रित केलेलं आहे. पर्यावरण विभाग आणि त्यांचं फाउंडेशन अनेक ठिकाणी काम एकत्र करत आहे आणि मला खूप कौतुक आहे की ते चांगलं काम करतात. आज माझ्याबरोबर जयकुमार रावल माझे सहकारी मंत्री आहेत आणि आमच्या चांगल्या मैत्रीण जे सोशली खूप ॲक्टिव्ह आहे, एक हेल्थ आयकॉन आहे आणि पर्यावरणासाठी काम करण्यासाठी नेहमी त्यात सज्ज आहे, ते शिल्पा शेट्टीजी इथे आहेत आणि बरेच सेलिब्रिटी आणि बरेच उद्योजक इथे आज सामील झालेले आहेत. तर पर्यावरण हा विषय फक्त सरकारने करायचा नाही, हा प्रत्येकाने करायचा आहे हे जाणीव करून देण्यासाठी हा पर्यावरण दिन आम्ही साजरा त्या पद्धतीने करणार आहोत. मी स्वतः इलेक्ट्रिकल गाडीत आली आहे. तुम्हाला माहिती आहे ज्या दिवशी पर्यावरण मंत्री झाले त्या दिवशीच मी इलेक्ट्रिकल गाडी घेतलेली आहे. मी इलेक्ट्रिकल गाडीमध्ये आलेली आहे. हे प्रमोट मी करते की तुम्ही फ्युल वाचवा, तुम्ही इंधन वाचवा, पाणी वाचवा आणि ऑक्सिजन वाचवा. म्हणजे घ्या ऑक्सिजन पण ऑक्सिजन अजून देणारी झाडं निर्माण करा. हाच मेसेज शिल्पाजी देत आहेत आणि आमचे जयकुमार रावलजी देखील देत आहेत. आणि म्हणून आपणही सर्व करा. जास्त प्रदूषण तुम्ही करू नका, प्लास्टिकच्या बाटल्या फेकू नका. जास्त जबाबदारीने आपण मीडियाने सुद्धा याच्यामध्ये भाग घ्यावा असं मी आपल्याला विनंती करतो. अरे बापरे, मेरा हालत ये आप एडिट कर दोगे? आम्ही मेल्ट झालो आहे. आज आसिफ बामला फाउंडेशन के तरफ से एक कार्यक्रम हो रहा है. बहुत अच्छा कार्यक्रम है जिसमें हम प्लांटेशन कर रहे हैं, वृक्षारोपण कर रहे हैं. हमारे सहकारी जयकुमार जी और हमारी बहुत अच्छे मित्र और पर्यावरण के बारे में हमेशा काम करती हुई हमारी शिल्पा शेट्टी जी यहाँ है. और हमारे मोदी जी ने भी कहा है एक वृक्ष माँ के नाम. तो ये माँ जिसने हमें जन्म दिया वो माँ भी है और जिसने हमें ये जीवन दिया वो धरती माँ भी है. तो उसका रक्षण करने के लिए हमें ऑक्सीजन हमारे अगली पीढ़ियों तक रहे, टेम्परेचर ना बढ़े, ग्लोबल वार्मिंग ना हो, इसलिए प्लांटेशन ड्राइव हम बहुत बड़े पैमाने पर कर रहे हैं. महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगात ग्लोबल वॉर्मिंगचा अर्थ काय? ग्लोबल वॉर्मिंग. सगळीकडे वॉर्मिंग वाढते. मी आता केदारनाथला होते लास्ट वीक, तिकडे सुद्धा मी बघते की नद्यांमध्ये सुकलेल्या आहेत, पाणी नाही. हे जे आहे हे निसर्गाने आपल्यावर म्हणजे दिलेला एक इशारा आहे की हा आपण समजून घेतला पाहिजे. मी सांगितलं तुम्ही टॅक्स भरता आणि सरकार विकास करतं, पण या बाबतीत असं नाही आहे. तुम्ही नाही म्हणू शकत की हे ऑक्सिजन पर्यावरण हे फक्त सरकारची जबाबदारी. ही जबाबदारी सगळ्या माणसांची आहे, सगळ्या मॅनकाइंडची आहे आणि ह्युमन रेसची आहे आणि आपण सगळे जबाबदारीने काम केलं पाहिजे. नाले सफाई मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे, मात्र दुसरीकडे समुद्रकिनारी जे तेलकट काळ्या गोळ्यांची विद्रुप होताना दिसत आहे त्या ठिकाणी यासाठी पर्यावरण विभागाकडनं टावर बॉल्स मॅनेजमेंटच्या रूल्स 2024 हे चालू केलं. मात्र याला कुठेतरी आता विरोध होताना पाहायला मिळतो. त्या ठिकाणी आवाज फाउंडेशनच्या माध्यमातून आक्षेप केला जातो. मला आपण जे स्पेसिफिक प्रश्न विचारला त्याची सगळ्यांची माहिती नसते, पण पर्यावरण चांगलं करण्यासाठी जर आम्ही काही काम करत असू तर कोणी आक्षेप घेतला तर आम्ही त्याला बिल्कुल लक्ष देणार नाही, मानणार नाही, जुमानणार नाही. फिटनेस वेलनेस सिर्फ अपने तक सीमित नहीं हो सकता. इफ देयर इज इफ द प्लैनेट इज हेल्दी यू विल फील हेल्दियर. सो उस पर ध्यान देना बहुत जरूरी है. जैसे पंकजा जी ने कहा ग्लोबल वार्मिंग सच्चाई है, क्लाइमेट चेंज एक सच्चाई है. जागरूक होके अब काम करना बहुत जरूरी है. सिर्फ गवर्नमेंट आपके लिए नहीं कर सकती. यहाँ पे हर एक को अपनी जवाबदारी और मतलब रिस्पॉन्सिबिलिटी को समझना और उसके बारे में बच्चों को बताना बहुत जरूरी है. हमको ऐसे लगता है कि ये हमारा जन सिद्ध अधिकार है, ये अर्थ हमारा है, हम कुछ भी कर सकते हैं. हम अर्थ के हैं. अगर आप थोड़ा सा दृष्टिकोण को बदल दे तो बहुत चेंज दिखेगा आपको. तो if you want change you have to be the change. If you really, and I really believe that अभी भी देर हुई नहीं है पानी को लेकर. छोटी छोटी चीजें अगर आप बच्चों में एक बदलाव लेके आ सकते हैं. बच्चे आजकल बाहर जाके खेलते भी नहीं है, अर्थिंग ही नहीं हो रही है. आप यू हैव टू हैव देम कनेक्टेड टू द अर्थ. जिस 5 तत्वों के बारे में हम बात कर रहे हैं हमारे वैदिक हिस्ट्री में हम लोग उसको इतना इम्पोर्टेंस देते हैं
कहाँ हम उसको इतना इम्पोर्टेंस दे रहे हैं आज. सो इट्स इम्पोर्टेंट टू टीच योर चिल्ड्रन टू लीव द iPad, डिस्कनेक्ट, बी कनेक्टेड टू द अर्थ. और सिर्फ एनवायरनमेंट डे के दिन ही इस बात को हम लोग, इसके बारे में हम लोग बात ना करते हुए कंटिन्यू करें इसको. वी हैव टू मेक इट अ लाइफस्टाइल. सो ब्रिंग अवेयरनेस टू योर सेल्फ, टू योर चिल्ड्रन. एंड आज जो ट्री प्लांटेशन का ड्राइव है, ये एक मुहिम है एक अच्छे डायरेक्शन में. एंड दे से यू प्लांट अ ट्री टुडे, इट्स होप फॉर टुमारो. So we hope that we can see a better tomorrow. We see the climate change happening for the better. Thank you. So thank you. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.